हाय. आजकाल हॉर्मोनल हेल्थसाठी जेव्हा आपण एखादं डाएट सांगतो, तेव्हा आपण सांगतो की मिल्क बंद करा किंवा दूध घेऊ नका. का नाही घ्यायचं हे थोडंसं आज जाणून घेऊया. पूर्वीच्या काळी कसं दुधाला अमृत म्हणायचे. म्हणजे हां बाबा, म्हणजे लहान मुलांना आपण लगेच 6 महिन्याचं वगैरे झालं की लगेच दूध वगैरे चालू करतो. पूर्वीच्या काळी ते तसं म्हणजे खरंच ते अमृतासारखं होतं. पण आजकाल वाढत्या लोकसंख्येनुसार जे दुधाचं प्रोडक्शन होतं आहे ते तितकंसं प्युअर आपल्याला म्हणता नाही येणार. कारण त्याच्यामध्ये मग थोडीशी भेसळ तर येतेच, जी आपल्या शरीरासाठी अपायकारक असते. यूट्यूबला तुम्ही बरेच व्हिडिओ बघत असाल या बाबतीत. तर थोडासा अवेअरनेससाठी म्हणून हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. भेसळ तर असतेच आणि शिवाय म्हणजे काउच किंवा बफेलोज जे आहेत त्यांना मिल्क प्रोडक्शनसाठी हॉर्मोनल इंजेक्शन दिले जातात आणि अशा प्रकारे हॉर्मोनल इंजेक्शन देऊन जे दूध येतं ते जर आपण घेतलं तर कालांतराने आपल्या शरीरामध्ये देखील त्याचा परिणाम दिसून येतो. लगेच नाही, पण जसं जसं तुम्ही घेत जाता लहानपणापासून आत्तापर्यंत घेत आलेले असतात, त्यामुळे मग ते कधीतरी परिणाम दाखवतं आणि मग आपल्या शरीरामध्ये देखील तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्स सारखे पीसीओडी, थायरॉईड, पीसीओडी यासारखे आजार दिसून येऊ शकतात. डायबेटीज देखील आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे अशा पद्धतीने जर दूध आपल्याला मिळत असेल तर आपण ते शक्यतो अवॉइड केलेलं चांगलं, जोपर्यंत ॲटलीस्ट आपली कंडिशन नॉर्मल होते. मग दूध म्हणल्यावर दुधाचे पदार्थ, पनीर, ताक, दही, लस्सी यांसारखे पदार्थ देखील आले, मिठाई आली जी दुधापासून बनलेली असते, खवा, मावा आणि त्यामध्ये साखर देखील असते, जी देखील आपण म्हणतो की हॉर्मोन इम्बॅलन्स असेल ते घेऊ नका. त्यामुळे ह्या गोष्टी कमी करा किंवा बंद करा हे सांगण्यामागे सायंटिफिक रिझन आहे. हे जर आपण समजून घेतलं तर आपोआपच ती गोष्ट आपण बंद करतो. त्याला ऑप्शन देखील आहे. आर्टिफिशियली तयार झालेलं दूध घेण्यापेक्षा, शरीराला अपाय करण्यापेक्षा नॅचरल जे आहे ते नारळाचं दूध तुम्ही घेऊ शकता किंवा आल्मंड ऑइल घेऊ शकता. या प्रकारचे दूध तुम्ही वापरू शकता. त्यापासून तुम्ही देखील म्हणजे बरेच पदार्थ त्यापासून देखील बनतात आणि जे आपण आपल्या क्लिनिकमध्ये देखील सांगतो की तुम्ही तो ऑप्शन वापरू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे विचार करायला नक्की हरकत नाही की दूधच पाहिजे आणि मला हेच पाहिजे असं जर आपण म्हणून बसलं तर आपल्याला थोडंसं पुढे जायला प्रॉब्लेम येऊ शकतो. मुळापासून जर आपल्याला हॉर्मोनल डिसऑर्डर रिव्हर्स करायचे असेल तर मग काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. त्यापैकी ही एक आहे जी ह्या व्हिडिओतून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट लिहून मला नक्की कळवा. कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर ते देखील मला कळवा. लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. थँक्यू.